आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्स युजिंग अनालिटिकल मेथड यातील न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. इफ फोर फोर्सेस ऍक्टिंग ॲट अ पॉइंट ऑल अवे फ्रॉम द पॉइंट, म्हणजे फोर फोर्स दिलेत एका पॉइंटवरती ऍक्ट आहेत आणि ते सर्व कसे आहेत, अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉइंट पासून कसे आहेत, बाहेर जाणारे फोर्स दिलेले आहेत. आर 100 न्यूटन, 200 न्यूटन, टी अँड पी at 0 degree, 120 degree, 240 degree and 330 degree. Determine the value of T and P if the system is in equilibrium. म्हणजेच काय करायला सांगितलंय, T आणि P हे दोन फोर्स आपल्याला त्यांची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि फोर्स कोणकोणते आहेत, 100 न्यूटन, 200 न्यूटन, T आणि P हे चार फोर्स आहेत. आणि कुठं कुठे ऍक्ट होत आहेत, एक आहे तो 0 डिग्री वरती म्हणजेच बरोबर हॉरिझॉन्टल वरती, आणि सर्व फोर्सेस कसे सांगितले, अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे या पॉइंट पासून बाहेर जाणारे काय सांगितले आपल्याला, सर्व फोर्स सांगितलेले आहेत. पहिला फोर्स किती दिलेला आहे, 100 न्यूटन. हा 0 डिग्री असणार, हा 90 डिग्री वरती, हा 180 डिग्री, हा 270 डिग्री. नेक्स्ट बघा, 200 न्यूटन कुठे सांगितलं आपल्याला, 120 डिग्री म्हणजे हा जो काही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून किती वरती, 120 डिग्री वरती, म्हणजे हा 120 डिग्री म्हणजेच 90 पेक्षा जास्त असणार, म्हणजे बरोबर सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठेतरी हा येणार. मग बघा, हा 90 आणि हा 30, 90 प्लस 30 120 वरती काय असणार आहे, दुसरा फोर्स किती आहे, 200 न्यूटन. कसा आहे, अवे फ्रॉम द पॉइंट, किती तो 200 न्यूटन. नेक्स्ट टी अँड पी किती, 240 म्हणजे 180 पेक्षा जास्त, 270 पेक्षा कमी, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये असा काहीतरी फोर्स येणार. किती दिलेला आहे तो आपल्याला, टी. नेक्स्ट बघा, पी किती वरती, 330 म्हणजे 270 पेक्षा जास्त आणि 0 किंवा 360 पेक्षा कमी, म्हणजे असं काहीतरी येणार. तो सुद्धा कसा आहे, अवे फ्रॉम द पॉइंट. कोणता फोर्स आहे तो, पी. टोटल फोर फोर्स दिले आहेत, 100 न्यूटन 0 डिग्री वरती, 200 120 वरती. नेक्स्ट बघा, हा थर्ड फोर्स किती अँगल दिलेला आहे, 240 डिग्री, आणि हा जो काय अँगल आहे तो किती दिलेला आहे आपल्याला, 330 डिग्री. हे सर्व अँगल आपण कुठे घेतलं, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सर्व अँगल घेतलेले आहेत. तर काय करूया, आतापर्यंत आपण दोन मेथडने सॉल्व्ह करायला बघितले. एक म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सर्व अँगल घेतले, अशा वेळी काय आन्सर येतं. आणि दुसरी म्हणजे पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स या दोघांपासून जो जवळचा अँगल आहे तो अँगल घेतल्यानंतर आन्सर कसं येतं. या दोन्ही सुद्धा मेथड आपण बघितलेले आहेत. या न्यूमरिकल मध्ये सुद्धा काय करूया, दोन्ही मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिली मेथड काय, पॉझिटिव्ह एक्स पासून सर्व आपल्याला अँगल दिलेत, तर काय करूया, पॉझिटिव्ह एक्स पासूनच सर्व फोर्स रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. मग आता बघा, आपल्याला जी काही सिस्टीम दिलेली आहे ती कशी सांगितली आहे त्यांनी, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम सिस्टीम म्हणजे काय असतं, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, त्याचप्रमाणे समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. मग सर्वप्रथम काय करूया, समेशन ऑफ एफ एक्स फाइंड आउट करूया. जेव्हा आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सर्व अँगल घेतो त्यावेळी दोन फोर्सचा विचार करत असतो. पहिला म्हणजे पॉईंट पासून जर का बाहेर जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह, आणि दुसरा म्हणजे पॉईंटच्या दिशेने जर का येत असेल तर त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह. आता बघा, समेशन एफ एक्स, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सचा विचार करूया. हा तर ऑलरेडी हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे वर्टिकल 0 येणार. हा इन्क्लाइन आहे, इन्क्लाइन असल्यामुळे असं काहीतरी वर्टिकल येणार, एक हॉरिझॉन्टल येणार. बाहेरच्या साईडला चालला म्हणजे अशी बाहेरच्या साईडला डायरेक्शन द्यायची. किती फोर्स असणार हा, 200 हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस, आणि थिटा किती घ्यायचा, सध्या इथं थिटाच लिहूया. नेक्स्ट बघा, याचा काय असणार आहे, 200 साइन थिटा. सिमिलरली हा फर्स्ट हॉरिझॉन्टल असल्यामुळे त्याला वर्टिकल 0 हॉरिझॉन्टल 100 येणार. हा इन्क्लाइन असल्यामुळे वर्टिकल जो आहे तो 200 साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल 200 कॉस थिटा. थर्ड फोर्स बघा, टी इन्क्लाइन आहे, इन्क्लाइन असल्यामुळे एक हॉरिझॉन्टल एक वर्टिकल बाहेरच्या साईडला चालला म्हणून बाहेरच्या साईडला एरो द्यायचे. हॉरिझॉन्टल असतो तो कसा असतो, कॉस असतो. फोर्स किती आहे, टी म्हणजे टी कॉस थिटा, आणि वर्टिकल काय असणार, साइन म्हणजे टी साइन थिटा. नेक्स्ट बघा, फोर्थ फोर्स बाहेरच्या साईडला चालला, इन्क्लाइन आहे, हॉरिझॉन्टल वर्टिकल. जो हॉरिझॉन्टल आहे तो काय होणार, फोर्स पी कॉस थिटा, आणि जो वर्टिकल आहे तो काय होणार, पी साइन थिटा. हे सर्व फोर्स काय करूया, इथं कॅल्क्युलेट करूया. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन केल्यानंतर किती येणार, 0. कशामुळे, कारण आपल्याला सिस्टीम कशी सांगितलंय, इक्विलिब्रियम. मग आता हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करूया. पहिला फोर्स किती आहे, 100 न्यूटन, बाहेरच्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला चालला म्हणजे पॉझिटिव्ह 100 न्यूटन. नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल किती आहे, 200 कॉस थिटा. पॉईंट पासून कसा चाललाय हा फोर्स, बाहेर चालला, बाहेर चालला म्हणजे पॉझिटिव्ह
किती घेणार 200 कॉस थिटा. 200 कॉस थिटा किती घ्यायचा, जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून याचा अँगल घ्यायचा. इथून अँगल किती असणार आहे 120 म्हणजेच 120 डिग्री. नेक्स्ट बघा थर्ड फोर्स. हा फोर्स पॉईंट पासून कसा चालला, बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे टी कॉस थिटा. टी कॉस थिटा किती घेणार पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून 240 डिग्री. नेक्स्ट बघा फोर्थ फोर्स कसा चालला, पॉईंट पासून बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि हॉरिझॉन्टल फोर्स याचा किती आहे पी कॉस थिटा. पी कॉस थिटा किती घेणार पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून किती अँगल वरती 330. कॅल्क्युलेट करूया. इथं आपल्याला टी ची व्हॅल्यू माहित नाही, ऍज इट इज लिहा टी कॉस 240 प्लस पी ची सुद्धा व्हॅल्यू माहित नाही, ऍज इट इज पी कॉस 330. आणि ही व्हॅल्यू काय करूया कॅल्क्युलेट करूया. 100 प्लस ब्रॅकेटमध्ये 200 कॉस 120 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं 0 आलं. 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. मग हे काय इक्वेशन झालं आपलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. एफ वाय इज इक्वल टू काय होणार 0, कारण आपल्याला जी काय सिस्टीम दिली आहे कशी आहे इक्विलिब्रियम आहे. यात सुद्धा कसं असणार आहे पॉईंट पासून बाहेर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह आणि पॉईंट कडे येणारे फोर्स निगेटिव्ह. मग आता व्हर्टिकल फोर्सचा विचार करूया. पहिला फोर्स 100 न्यूटन, याला व्हर्टिकल काय आहे का नाही, म्हणजेच काय 0 येणार. नेक्स्ट बघा हा व्हर्टिकल किती आहे 200 साइन थिटा, म्हणजेच काय होणार 0 इज इक्वल टू 200 साइन थिटा किती असणार आहे एक्स ऍक्सिस सोबत. हा टोटल अँगल किती आहे 120. नेक्स्ट बघा हा फोर्स व्हर्टिकल किती आहे टी साइन थिटा. टी साइन थिटा किती घेणार एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती असणार आहे 240. हा पॉईंट पासून कसा चालला बाहेर म्हणून कसा घेणार पॉझिटिव्ह. हा सुद्धा पॉईंट पासून कसा चालला बाहेर म्हणून हा सुद्धा पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा हा फोर्स व्हर्टिकल किती आहे पी साइन थिटा. पी साइन थिटा किती घेणार हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतो 330. तो ऍज इट इज लिहायचा. हा कसा चाललाय पॉईंट पासून बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. टी ची व्हॅल्यू माहित नाही, पी ची व्हॅल्यू माहित नाही, ऍज इट इज लिहूया. म्हणजेच काय होणार टी साइन 240 प्लस पी साइन 330 प्लस ही व्हॅल्यू काय करूया कॅल्क्युलेट करूया 200 साइन 120 किती आन्सर आलं 173.205. इथं काय असणार आहे 0. ही प्लस व्हॅल्यू इकडे पाठवल्यानंतर काय होणार मायनस होणार, म्हणजेच काय टी साइन 240 प्लस पी साइन 330 इज इक्वल टू मायनस 173.205. इथं बघा इक्वेशन नंबर 1 काहीतरी आहे, इक्वेशन नंबर 2 काहीतरी आहे, त्याला 2 म्हणूया. आता इक्वेशन नंबर 1 सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह इक्वेशन 1. काय इक्वेशन नंबर टी हा जो काय प्लस आहे तो इकडे पाठवल्यानंतर काय होणार मायनस होणार, म्हणजे काय होणार टी कॉस 240 इज इक्वल टू मायनस पी कॉस 330. हा कॉस 240 काय इकडं इंटू आहे तिला तिकडे पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार, म्हणजेच टी इज इक्वल टू काय होणार मायनस पी कॉस 330 डिवायडेड बाय कॉस 240, म्हणजेच काय होणार मायनस पी इंटू काहीतरी व्हॅल्यू येणार ब्रॅकेटमध्ये कॉस 330 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये कॉस 240 इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं किती आहे ते मायनस 1.732. मायनस मायनस गेट कॅन्सल, म्हणजे पी 1.732 हे काहीतरी व्हॅल्यू आली. ती कशाची व्हॅल्यू आहे टीची आहे. टीची व्हॅल्यू काय करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. पुट टी इन इक्वेशन 2. ही जी काय टीची व्हॅल्यू आहे ती काय करूया इथं पुट करूया, म्हणजेच काय होणार बघा 1.732 पी साइन 240 प्लस पी साइन 330 इज इक्वल टू मायनस 173.205. इथं पण पी आहे इथं पण पी आहे, पी कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार कॅल्क्युलेट करूया 1.732 इंटू साइन 240 इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं प्लस ब्रॅकेटमध्ये साइन 330 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं की ते आपलं आन्सर आलं मायनस 1.999.
इज इक्वल टू -173.205. इकडे पी ला इंटू आहे, तिकडे केल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय, पी इज इक्वल टू -173.205 डिवायडेड बाय -1.999 इज इक्वल टू, मायनस मायनस गेट कॅन्सल, राहिलेली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 173.205 डिवायडेड बाय 1.999 इज इक्वल टू, किती आन्सर आला आपलं, 86.645. सर्व व्हॅल्यू कशामध्ये, न्यूटन मध्ये, त्यामुळे जे काय आन्सर येणार त्याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. आलेली पीची व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून राहिलेली टीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पुट पी इन इक्वेशन 1. पहिले इक्वेशन काय, 0 इज इक्वल टू टी कॉस 240 प्लस पी कॉस 330. व्हॅल्यू पुट करूया. पीची व्हॅल्यू किती आहे, टी कॉस 240 प्लस पीची व्हॅल्यू किती आहे, 86.645 कॉस 330. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 86.645 इंटू कॉस 330 इज इक्वल टू, किती आन्सर आला आपलं, टी कॉस 240 प्लस 75.036. इकडे प्लस आहे, तिकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच काय, टी कॉस 240 इज इक्वल टू -75.036. ही कॉस 240 इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजे टी इज इक्वल टू -75.036 डिवायडेड बाय कॉस 240. कॅल्क्युलेट करूया टीची व्हॅल्यू. ब्रॅकेटमध्ये -75.036 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय कॉस 240. किती आन्सर आलं आपलं, 150.072. सर्व व्हॅल्यू न्यूटन मध्ये असल्यामुळे याचं सुद्धा युनिट न्यूटन येणार. तर आता आपण काय केलं, हा जो काही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबत काय केलं, आपण सर्व अँगल घेऊन काय केलं, पी आणि टी ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता काय करूया, दुसरी मेथड, पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्यासोबत अँगल घेऊन हेच आन्सर सेम येते का एकदा चेक करूया. एकदा इथं नोट डाऊन करूया. टीची व्हॅल्यू किती आलेली आहे, 150.072 न्यूटन. त्याचप्रमाणे पी ची किती व्हॅल्यू आलेली आहे, 86.645. आता पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स सोबत काय करूया, थिटा अँगल घेऊन काय करूया, हे सेम आन्सर येतंय का बघूया. आणि जर का आन्सर आलं तर दोन्हीपैकी जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. तर आता काय करूया, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय करूया, अँगल घेऊन न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. मग आता बघा, जी काही सिस्टीम सांगितलेली आहे कशा आहे, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम असेल तर काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग काय करूया, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 घेऊ. आता यामध्ये जो काय आपण पॉझिटिव्ह एक्स सोबत अँगल घेत होतो त्यामध्ये काय होतं, पॉईंट पासून बाहेर जाणारे पॉझिटिव्ह आणि पॉईंटकडे येणारे निगेटिव्ह. आता यामध्ये काय करतो आपण, हॉरिझॉन्टलला जर का राईट साईडला जाणारे असतील तर पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला येणारे असतील तर निगेटिव्ह घेत असतो. आता अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आणि अँगल घेताना काय करायचं, पॉझिटिव्ह एक्स पासून जो जवळचा अँगल आहे तो घ्यायचा, त्याचप्रमाणे निगेटिव्ह एक्स पासून जो अँगल जवळचा आहे तो घ्यायचा. आणि मगाची जी प्रोसेस होती त्यात काय केलं, सर्व ए टू झेड अँगल काय केलं, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासूनच घेत गेलो आणि त्या व्हॅल्यू थिटा म्हणून पुट केल्या. आता काय करायचं, पॉझिटिव्ह एक्स पासून जो जवळ असेल तो घ्यायचा किंवा निगेटिव्ह एक्स पासून जो जवळ असेल तो घ्यायचा. मग आता बघा, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, 0 इज इक्वल टू, पहिला फोर्स बघा हॉरिझॉन्टल 100 न्यूटन. कोणत्या साईडला चाललाय, राईट साईडला. राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो म्हणून पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, दुसरा फोर्स हॉरिझॉन्टल किती आहे, 200 कॉस थिटा. 200 कॉस थिटा किती घ्यायचा, हा जो काय आता निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून हा अँगल आपल्याला जवळ असणार आहे. मग हा अँगल किती असणार, जर का हा 180 असेल, 180 तून जर का हा 120 मायनस केला तर राहिलेला किती असणार आहे, 60 डिग्री असणार. आणि किती घ्यायचा, 60. कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला जाणारे निगेटिव्ह घेत असतो. नेक्स्ट बघा, हा फोर्स. हा फोर्स कुठून जवळ आहे, पॉझिटिव्ह एक्स पासून जवळ आहे का निगेटिव्ह एक्स पासून, निगेटिव्ह एक्स पासून जवळ आहे. मग हा अँगल किती असणार आहे, 240 मायनस 180, 60. किती येणार बघा, हॉरिझॉन्टल टी कॉस थिटा. टी कॉस थिटा किती घ्यायचा आता, 60 घ्यायचा. कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला जाणारे फोर्स निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, हा फोर्स, हा जो काही पे आहे तो कुठून जवळ आहे आपल्याला, पॉझिटिव्ह एक्स पासून जवळ आहे. मग हा अँगल किती असणार, जर का टोटल अँगल आपल्याला 330 दिलाय तर 360 मायनस 330 केल्यानंतर जेवढं काय आन्सर येणार ते काय असणार आहे, आपला थिटा असणार आहे.
मग 360 मायनस 330 किती येणार 30 डिग्री. म्हणजेच काय होणार पी कॉस 30. पी कॉस 30 कोणत्या डायरेक्शनला चालला राईट साईडला जाणारे फोर्स कसे पॉझिटिव्ह. व्हॅल्यू पुट करूया. टी माहित नाही पी माहित नाही ऍज इट इज लिहूया. म्हणजेच काय होणार बघा पी कॉस 30 मायनस टी कॉस 60 आणि हे जे काय ते कॅल्क्युलेट करूया. 100 मायनस ब्रॅकेटमध्ये 200 कॉस 60 इज इक्वल टू किती आन्सर आलं 0. लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. मग आता बघा हा मायनस इकडे पाठवल्यानंतर काय होणार प्लस होणार. म्हणजेच काय बघा पी कॉस 30 इज इक्वल टू काय होणार टी कॉस 60. आता काय करूया हा जो काय कॉस 30 आहे इकडे इंटू आहे तिकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी इज इक्वल टू टी कॉस 60 डिवायडेड बाय कॉस 30. म्हणजेच काय होणार पी इज इक्वल ब्रॅकेटमध्ये कॉस 60 डिवायडेड बाय कॉस 30 इज इक्वल टू किती आन्सर आलं 0.577 इंटू टी. ही काय झाली पिच व्हॅल्यू झाली. ही आलेली पिच व्हॅल्यू नेक्स्ट इक्वेशन मध्ये पुट करून काय करूया टीच व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता बघा समेशन एफ एक्स फाइंड आउट केले. समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू काय येणार 0 कारण सिस्टीम कशी सांगितलंय इक्विलिब्रियम. आता एफ वाय म्हणजे काय व्हर्टिकल फोर्स. व्हर्टिकलला अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन फोर्स घ्यायचे आपण. अपवर्ड जे असतात ते पॉझिटिव्ह डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. आतापर्यंत काय केलं आपण फक्त पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत अँगल घेतला. अशा वेळी काय करत असतो बाहेर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह आणि आत येणारे फोर्स निगेटिव्ह. परंतु आता काय करतोय पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्यापैकी जो जवळचा फोर्स असेल तो जर का आपण घेतला तर अशा वेळी काय करतो एफ ला राईटला जाणारे पॉझिटिव्ह लेफ्टला येणारे निगेटिव्ह आणि एफ वाय ला अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आता एफ वाय कॅल्क्युलेट करूया. 0 इज इक्वल टू पहिला फोर्स 100 न्यूटन हॉरिझॉन्टल आहे. व्हर्टिकल किती येणार 0 येणार नाही लिहिलं तरी चालतंय. दुसरा फोर्स बघा 200 व्हर्टिकल किती आहे 200 साइन थिटा 200 साइन. आता थिटा किती घेणार ह्याच्यासोबत किती असणार आहे तो 60. मगाशी बघितलं आपण 180 मायनस 120 केल्यानंतर जे आन्सर येतं ते काय असणार निगेटिव्ह एक्स सोबत अँगल किती असणार आहे 60. म्हणून इथे घ्यायचा 60. कुणीकडे चालला वरती चालला म्हणजेच कसा अपवर्ड पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा हा फोर्स किती आहे टी साइन थिटा. टी साइन थिटा किती घ्यायचा आता इथला अँगल किती असणार आहे याचा अँगल किती आहे 240 इथपर्यंत सांगितलेला आहे. जर काय 240 मधून जर का हा 180 मायनस केला तर राहिलेला किती असणार आहे अँगल येणार किती असणार तो 60 म्हणजे साइन 60 घ्यायचा. हा फोर्स कुणीकडे चालला डाऊनवर्ड आपण कसे घेत असतो निगेटिव्ह म्हणून मायनस. नेक्स्ट बघा याचा व्हर्टिकल किती आहे पी साइन थिटा. पी साइन थिटा किती घेणार पॉझिटिव्ह एक्सच्या जवळ. अँगल किती असणार टोटल 360. 360 जर का हा अँगल मायनस केला अँगल किती आहे 330 म्हणजे 360 मायनस 330 केलं तर किती येणार 30. आता हा कुणीकडे चालला खाली चालला म्हणजेच निगेटिव्ह. 0 इज इक्वल टू 200 साइन 60 मायनस इथं आपण पीच व्हॅल्यू फाइंड आउट केली ती इथं पुट करूया. टी ऍज इट इज साइन 60 मायनस पीच व्हॅल्यू किती आहे 0.577 टी इंटू साइन 30. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 0 इज इक्वल टू 200 साइन 60 200 साइन 60 किती आन्सर आला आपलं 173.205 मायनस टी साइन 60 टी साइन 60 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. साइन 60 किती आन्सर आलं 0.866. नेक्स्ट बघा मायनस 0.577 इंटू साइन्स 30 किती आन्सर आला आपलं 0.2885 इंटू टी. या दोघातून काय करूया टी कॉमन काढूया म्हणजेच काय होणार 173.205 मायनस टी कॉमन काढूया. ब्रॅकेटमध्ये काय राहणार 0.866 प्लस 0.2885 कॅल्क्युलेट करूया. 173.205 मायनस टी ऑफ 0.866 प्लस 0.2885 इज इक्वल टू किती आन्सर आलं 1.1545. हा मायनस इकडे आल्यानंतर प्लस होणार म्हणजेच काय होणार टी ऑफ 1.1545 इज इक्वल टू 173.205.
टीला ही व्हॅल्यू इंटू आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार म्हणजे टी इज इक्वल टू 173.205 डिवाइडेड बाय 1.1545. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ टी किती येणार 173.205 डिवाइडेड बाय 1.1545 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 150.025 युनिट काय असणार आहे न्यूटन. इथं आपण टीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. या पूर्वीची जी मेथड होती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत सर्व अँगल घेऊन किती आन्सर आलं आपलं टी इज इक्वल टू 150.072 आलं. तिथे किती आलं 150.027 म्हणजे जवळपास आन्सर आपलं सेम आलेलं आहे. आता इथं बघा टीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. ही टीची व्हॅल्यू काय करूया इथं पुट करूया आणि पीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पुट टी इन इक्वेशन 1 याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. म्हणजेच काय होणार पी इज इक्वल टू 0.577 टी म्हणजेच काय होणार 0.577 ब्रॅकेट मध्ये टीची व्हॅल्यू किती आहे 150.025. देअरफॉर पी इज इक्वल टू किती आन्सर येणार 0.577 इंटू 150.025 किती आन्सर आला आपलं 86.564 युनिट काय असणार न्यूटन. इथं पीच व्हॅल्यू किती आली 86.564 आणि इथं किती आहे पीच व्हॅल्यू 86.645 म्हणजे थोडाफार पॉईंट नंतर चेंज असला तर चालतो. दोन्ही मेथडने आपले आन्सर कसे आले सेम आलेले आहेत. तर या दोन्ही पैकी तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी जी सोपी मेथड वाटेल त्या मेथडने तुम्ही काय करू शकता आन्सर सॉल्व्ह करू शकता. दोन्ही मेथडने सुद्धा कसं होतंय आन्सर सेम येते. पहिली मेथड कोणती बघितली होती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत सर्व अँगल घेऊन आपण काय केलं होतं आन्सर फाइंड आउट केलं होतं. आणि दुसरी मेथड म्हणजे काय पॉझिटिव्ह एक्स पासून जर जवळ असेल तर तो अँगल घ्यायचा किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जो अँगल जवळ असेल तो घेऊन काय करायचं आन्सर सॉल्व्ह करायचं. या दोन्ही पैकी जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही काय करायचं आन्सर फाइंड आउट करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच ग्राफिकल मेथड घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.